सर्वांचं स्वागत आहे. मी जितू तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन रोडमध्ये. मंडळी, आज गुरुवार आहे आणि आज आम्ही चाललोय स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. तर एकाच कुठे चाललो? पण स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी चालले. तर वसई येथील खूप प्रसिद्ध असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठात जातोय. आणि हे मठ कुठे आहे आणि कसं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. आणि तिकडचं श्री स्वामी समर्थांचं दर्शन सुद्धा घेणार आहोत. तर ह्या प्रवासात तुम्ही सामील व्हा आणि महाराजांचं दर्शन घ्या. वसई स्टेशन पासून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे हे मंदिर. श्री स्वामी समर्थांच्या मंदिरापर्यंत आम्हाला 10 ते 12 मिनिटं लागली पोहोचण्यासाठी. वसईच्या वासळे येथील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मंदिराची स्थापना श्री देवेंद्र पंडितजी यांनी केलेली असून या मंदिरातील वातावरण अतिशय शांत आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. मंदिर संपूर्ण काचेचं असून मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आणि खूप शांत असा आहे.
मित्रांनो, आता आपण आलोय मंदिरातील वरच्या मजल्यावर आणि येथे आपण पाहतोय हे ध्यान मंदिर आहे आणि खूप सुंदर आणि खूप शांत असं वाटणारं हे ठिकाण. आपण त्याचा व्ह्यू पाहतोय मंदिराचा आणि श्री स्वामी समर्थांचा आपण इथे दर्शन घेतोय. मंडळी, आताच आम्ही श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलेलं आहे. आपण पाहताय महाराजांची ही मूर्ती आणि खूप वर्षांपासून श्री स्वामी समर्थ इथे विराजमान आहे. या मंदिराला, या मठाला 26 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मित्रांनो, खूप छान वाटतं आणि हे मंदिर अतिशय सुंदर आहे. एकदा तुम्ही सुद्धा या मंदिराला भेट द्या आणि महाराजांचं दर्शन घ्या. तर मंडळी, आलो होतो आम्ही श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आणि हे मंदिर खूप सुंदर आहे. तुम्ही सुद्धा नक्की या. माझ्यासोबत एकांश आणि हेमंगी सुद्धा आहे. यांनी सुद्धा आज दर्शन घेतलेलं आहे स्वामींचं. आज गुरुवार असल्या कारणाने आम्ही आज या मठात श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलेलं आहे. तर एकांश, कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर काय वाटतंय? खूप मस्त. परत येशील काय? हा. मग आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? तुम्ही पण या इथे. खूप मस्त आहे. हा. खूप सारे देव बाप्पा आहे. हेमंगी, तू दर्शन घेतलंस, तुला कसं वाटलं? मस्त आहे. तू तर लहानपणापासून या आणि तेव्हा तुझी आजी तुला घेऊन येत होती आणि आता काय बदल वाटतोय? आधी ते जुनं मंदिर होतं, जे झोपाळ्यावरची मूर्ती आहे ना, ते मंदिर. आता मंदिर ते पुढे नवीन मंदिर. तर मंडळी, वसई असं आहे की जरी आपण लहानपणापासून हे वसई पाहिलं तरी ते तसंच दिसते, कारण तिथे जी निसर्गाची साथ आहे ती अतिशय सुंदर आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या मंदिरात या आणि महाराजांचं दर्शन घ्या. तर मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत राहा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर एकांश काय करायचं आहे? लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो नवीन अशा भागामध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.